आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। साजणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान 2025 यशस्वीरित्या संपन्न। मौजे साजणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान योजना राबवण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर तहसीलदार श्री सुनील शेरखाने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शिवाजीराव पाटील उपस्थित होते। या अभियानात उत्पन्न, जात, EWS दाखले, विहीर मंजुरी, विवाह नोंद प्रमाणपत्र, सोलार प्रकल्प मंजुरी आदेश आदी सुमारे 110 प्रकारचे शासकीय दाखले वितरित करण्यात आले। कृषी विभागामार्फत मका व शाळू बियाणे तसेच औषधांचे वाटपही करण्यात आले। या समाधान योजनेत मानगाव, इंगळी, साजणी, तिळवणी, रुई व पट्टणकोडोली गावांचा समावेश होता। तहसीलदार शेरखाने यांनी विविध सुविधा जलदगतीने देण्याचे आश्वासन दिले। ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी लाभार्थ्यांना मदतीची मागणी केली। कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने उद्घाटन झाले। मंडळाधिकारी जानकी मिराशी यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन तलाठी गजानन माळी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, पोलीस पाटील, महासेवा केंद्र चालक व ग्रामस्थांनी सहकार्य केले। लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण साजणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान योजनेअंतर्गत शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिरामध्ये वेगवेगळे दाखले, कृषी खात्यामार्फत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला गेला आहे। तसेच ग्रामपंचायतीमार्फत असलेले देखील वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे दाखले यांची माहिती देण्यात येऊन त्याचा लाभ दिला गेला आहे। तसेच मार्च 2025 मध्ये वाटप झालेले संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना याची पासबुकांचं देखील वाटप केलेलं आहे। तसेच ग्रामस्थांच्या किंवा या पंचक्रोशीत असलेल्या लोकांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचे निरसन करण्याचाही आपण येथे प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद। शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियाना अंतर्गत महसूल विभाग यांच्या वतीने महाराज अभियान या ठिकाणी घेण्यात आलं आणि या प्रसंगी साजणी, तिळवणी, मानगाववाडी, रुई या मंडळातील नागरिकांना जन्मदाखले असतील, मृत्यू दाखले असतील, शेतीच्या संबंधित दाखले असतील, बी बियाण्यांचं वाटप असेल, त्याचप्रमाणे औषध वाटप असेल, वेगवेगळे दाखले, मग रमाई आवास असेल, प्रधानमंत्री आवास आणि महसूलमार्फत दिले जाणारे जे लाभ आहेत, मग पेन्शनधारकांचे असतील, आधार लिंकिंग असेल, या सर्व कामं आज या एकाच छताखाली संपन्न झाली आणि खऱ्या अर्थानं गतिमान प्रशासन आणि शासन आपल्या दारी ही संकल्पना 100% रुजण्यास मदत होईल आणि असे हे जे कार्यक्रम आहेत हे लोकांच्या हिताचे, लोकोपयोगी आहेत आणि आज खऱ्या अर्थानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेला बळ मिळाल्यासारखं वाटतंय। धन्यवाद। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।